भगवान श्रीकृष्णाच्या पायावर एक पद्म, एक चमकतं चिन्ह, जसं की आपल्याला तीळ असतात, मस असतात, असे त्यांच्या पायावर जन्मापासूनच एक पद्म होतं. ते रात्रीत असं चमकायचं जसे 50-100 वॉटचा बल्ब चालू आहे, लावला आहे, आणि दिवसा पण त्याची चमक कायम राहायची. तर श्रीकृष्णजी एका वृक्षाच्या खाली, सर्व जेव्हा त्यांचा नाश झाला, उरल्या सुरल्यांना स्वतः मारून शिल्लक राहिलेल्यांना, आणि आडवा झाला त्या वृक्षाच्या खाली पायावर पाय ठेवून, गुडघ्यावर दुसरा पाय ठेवला होता, पद्मवाला पाय वरती होता, तो चमकत होता. आणि वृक्षाच्या ज्या चारही बाजूच्या फांद्या होत्या, वाकल्या होत्या, झोपाळल्या होत्या, आणि तो शिकारी ज्याने त्या कढईच्या कडीचा आपला विषाक्त बाण बनवून घेतला होता, विषामध्ये बुडवून बाण बनवून ठेवला होता, त्याच बाणाला घेतलं होतं त्या दिवशी. आणि सकाळपासून दुपारपर्यंत तो फिरत राहिला जंगलात. कोणती शिकार नाही मिळाली त्याला. शिकार करायला गेला होता. त्याने काय पाहिलं की झाडाच्या फांद्या इतक्या खालपर्यंत लटकत होत्या, जमिनीला स्पर्श करत होत्या. त्यांच्यामधून त्याने भगवान श्रीकृष्णजींच्या पायाच्या पद्माची एक चमक पाहिली. त्याने विचार केला, कोणी मृग बसलाय, हरिण, आणि त्याचा डोळा चमकत आहे. जर मी इथून तिथे जाईन तर हा पळून जाईल. कोणतं हरिण मला मिळालं नाही आहे, का नाही इथूनच याला मारून टाकू. घेऱ्यामधून निशाणा साधून मृगाचा, हरणाचा डोळा समजून भगवान श्रीकृष्णाच्या पायावर बाण मारला, विषाक्त. जसाही बाण लागला, श्रीकृष्णजी विव्हळू लागले, अरे मेलो, अरे मेलो रे, मेलो रे. शिकाऱ्याने विचार केला, कोणा माणसाला लागला, ही तर गोष्ट बिघडली. पळत पुढे येऊन पाहिले, काय पाहिले की द्वारकाधीश मुकुटासहित तिथे तडफडत आहेत. त्या मुकुट आदीमुळे त्याने ओळखले की हा राजा आहे. तेव्हा त्याने हात जोडून म्हटले की भगवान, माझ्याकडून चूक झाली, माहीत नसताना लागला माझा. तुम्ही तर अंतर्यामी आहात, तुम्ही तर सर्व जाणता. माझी इच्छा नव्हती तुम्हाला मारण्याची, माझे कोणते शत्रुत्व नव्हते तुमच्याशी, आणि अशी माझ्याकडून चूक झाली. मी तुमच्या या चमकला हरणाचा डोळा समजलो. तेव्हा श्रीकृष्णजींनी म्हटले, कारण की काळाच्या हातात रिमोट, आणि दिव्यदृष्टी दिली की बाबा, हा तुझा व माझा कोणता मागचा अकाउंट होता तो क्लिअर झाला. तुझा व माझा मागचा हिशोब होता तो क्लिअर झाला. तुझा दोष नाही. आता तो शिकारी म्हणू लागला, भगवान, तुमचा व माझा, तुम्ही राजा मी रंक, तुमचा आणि माझा काय हिशोब असू शकतो. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की मी श्रीराम रूपात आलो होतो राजा दशरथच्या घरी, आणि तुम्ही होतात बाली सुग्रीवाचे भाऊ. त्यावेळी मी तुम्हाला वृक्षाच्या आड घेऊन धोका देऊन मारले होते, आणि तुम्ही तेव्हा म्हटले होते की तुम्हाला याचा बदला द्यायला लागेल. तुम्ही युद्धाच्या नियमात फेल झाला आहात. तेव्हा मी म्हटले होते की तुला बदला देईन. आज तुझे माझे ते अकाउंट क्लिअर झाले. आता इथे परमात्मा सांगतात, बदला कहीं ना जात है इस तीन लोक के माही, सतगुरु मिले कबीर से फिर लेन देन कछु नाही. आता काय सांगतात की तिन्ही लोकांच्या या भगवानांना पण आपले टिट फॉर टॅट पूर्ण करावे लागते, आणि तुम्ही यांच्याकडून तुमचे संस्कार कापण्यासाठी यांची भक्ती करत आहात की आमचे पाप जाईल, आमचे दुःख दूर करो, आम्हाला सुख देवो. हे स्वतःचे दुःख नाही दूर करू शकले, तुमचे कसे करणार. भगवान म्हणत असत कबीरजी. आणि समर्थ कबीर साहेबांना शरण आल्याने मग हे देणं घेणं समाप्त करतील. तुमचं काही नाही राहणार. सगळी आपली लेखणी यांच्याकडे, समर्थांकडे पॉवर असते की मासा घटे ना तिल बधे, विध ना लिखे जो लेख, और सच्चा सतगुरु मेट कर ऊपर मार दे मेघ. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951.
7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.